नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज 11 जानेवारी आहे आणि आजच्या सत्रामध्ये 11 जानेवारीवरील अत्यंत महत्त्वाचे असे आपण 10 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्हाला करंट अफेअर्सच्या MCQची प्रॅक्टिस करायची असेल, तर एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, कारण यावर करंट अफेअर्सची डेली क्विज अपलोड करण्यात येते. तर या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन हे तेलंगणा राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आता जो तुमच्यासाठी प्रश्न असतो त्याचं खाली कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा, त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतील. तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक हिंदी दिवस हा दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आता हा दिवस 10 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? यामागे एक इतिहास आहे, तर आपण पाहून घेऊया. पहा, 10 जानेवारी 1975 साली नागपूरमध्ये पहिले जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या दिवसाच्या स्मृतीप्रित्यर्थ 2006 मध्ये पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस साजरा करण्याचं घोषित केलं आणि तेव्हापासून म्हणजे 2006 पासून दरवर्षी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. आता ही जी हिंदी भाषा आहे ही फक्त भारतातच बोलली जाते का? तर नाही, तर ती इतरही देशांमध्ये बोलली जाते. तर पहा, ती इतर कोणकोणत्या देशामध्ये बोलली जाते? तर नेपाळ, मॉरिशियस, गयाना, सुरिनाम, त्रिनिदाद, टोबॅको आणि फिजी या देशामध्ये पण हिंदी भाषा बोलली जाते. आणि तसेच आता राष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. तर लक्षात असू द्या, जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो, तर राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आता एवढ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील, तर आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. ओपेक या संघटनेच्या सरचिटणीसपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ओपेक या संघटनेच्या सरचिटणीसपदी नुकतीच हैतम आल्घेस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता ही ओपेक काय आहे? तर पहा, ओपेकचं पूर्ण स्वरूप आहे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. आता याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की एक पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे. आणि याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर याची स्थापना इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या 5 देशांनी मिळून 14 सप्टेंबर 1960 मध्ये केली होती. आणि ओपेकचं मुख्यालय कुठे आहे? तर ऑस्ट्रिया येथील व्हिएन्ना येथे याचं मुख्यालय आहे. पण ऑस्ट्रिया हा देश ओपेकचा सदस्य नाही, हा पॉईंट लक्षात असू द्या, कारण तुम्हाला परीक्षेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की ओपेक या संघटनेचा ऑस्ट्रिया हा देश सदस्य आहे का? तर ऑस्ट्रिया हा देश ओपेकचा सदस्य नाही, फक्त त्याचं मुख्यालय ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे आहे. आणि आता सध्या ओपेकचे किती देश सदस्य आहेत? तर 13 देश हे ओपेकचे सदस्य आहेत. तर एवढे ओपेक विषयीचे पॉईंट लक्षात असू द्या. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 24व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर ही जी 24वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद आहे, याचं आयोजन तेलंगणामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? तर याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि ही परिषद तेलंगणामध्ये पण कोणत्या शहरात होत आहे? तर हैदराबादमध्ये याचं आयोजन करण्यात येत आहे. आणि या परिषदेची यावर्षीची थीम काय आहे? तर पहा, इंडियाज टेक हेड डिजिटल गव्हर्नन्स इन अ पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्ड अशी या परिषदेची यावर्षीची थीम आहे. थीम सुद्धा लिहून घ्या. आणि तसेच आता इथं तेलंगणाविषयी बोललेलं आहे, तर तेलंगणाविषयीची थोडक्यात माहिती आपण पाहूया. आता पहा, तेलंगणाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 2 जून 2014 मध्ये तेलंगणाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि तेलंगणाची राजधानी कोणती आहे? तर हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. आणि सध्या राज्यपाल कोण आहेत? तर टी सौंदरराजन हे तेलंगणाचे राज्यपाल आहेत. आणि मुख्यमंत्री आहेत के चंद्रशेखर राव. आणि तेलंगणामध्ये 3 राष्ट्रीय उद्यान आहेत. आणि ते कोणकोणते? तर महावीर हरिना वनस्थळी राष्ट्रीय उद्यान, मृगवाणी राष्ट्रीय उद्यान आणि कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान हे तेलंगणामध्ये आहे. आणि याआधी आपण बघितलेलं आहे की तेलंगणानं स्मार्टफोन आधारित ई मतदान ॲप विकसित केलेलं आहे. आणि तसेच तेलंगणामध्ये भारतातील पहिले ओपन रॉक म्युझियम सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि ODF प्लस गावांच्या यादीत तेलंगणा राज्यानं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. हे पॉईंट सुद्धा लक्षात असू द्या. तर आता प्रश्न क्रमांक 14 पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की फोटो पत्रकारिता श्रेणीत रामनाथ गोयंका पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर फोटो पत्रकारिता श्रेणीमधील रामनाथ गोयंका पुरस्कार हा जिशान ए लतीफ यांना जाहीर झालेला आहे. आणि आता नुकतीच रामनाथ गोयंका पुरस्काराची घोषणा केलेली आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे पुरस्कार आपण पाहून घेऊया. प्रादेशिक भाषासाठीचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर अनिकेत वसंत साठे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे लोकसत्ताचे वार्ताहर आहेत. आणि नागरिक पत्रकारितेसाठी प्रकाश कर्दळे स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर चैतन्य मारकवार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि क्रीडा पत्रकारितासाठीचा पुरस्कार निहाल कोशी यांना देण्यात आलेला आहे. आणि नॉन फिक्शन मधील पुस्तकांसाठीचा पुरस्कार अरुण मोहन सुकुमार यांना देण्यात आलेला आहे. तर हे एवढे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत, नोट करून घ्या. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा.
इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर हे जे इंडिया सेमीकंडक्टर मिशन आहे याचे अनावरण नुकतेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि या मिशनचा उद्देश काय आहे तर सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमच्या विकासासाठी इच्छुक कंपन्यांना भारतात आमंत्रित करणे हा या मिशन मागचा उद्देश आहे. आणि या मिशनद्वारे काय करण्यात येणार आहे आणि या मिशन अंतर्गत काय करण्यात येणार आहे तर एखाद्या कंपनीला जर भारतामध्ये डिस्प्ले फॅब उभारायचा असेल तर त्यांना प्रकल्प खर्चाच्या 50% पर्यंत आर्थिक सहाय्य या मिशन अंतर्गत दिले जाणार आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. रोहन बोपन्ना यांनी कोणाच्या साथीने ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे? तर रोहन बोपन्ना यांनी रामकुमार रामनाथन यांच्या साथीने ही ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा जिंकलेली आहे. आणि या स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि ही स्पर्धा कधी सुरू करण्यात आलेली आहे तर ही ॲडलेड आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात 2020 पासून करण्यात आलेली आहे. आणि ही स्पर्धा हार्ड कोर्टवर खेळण्यात येते, हा पण पॉईंट लक्षात असू द्या. आणि त्याचप्रमाणे 2022 चे विजेते कोण कोण आहेत तर पहा. तर पुरुष एकेरीतील या स्पर्धेचं विजेतेपद गेल मॉनफिल्स यांनी मिळवलेलं आहे. आणि महिला एकेरीचं या स्पर्धेचं विजेतेपद ॲश्ले बार्टी यांनी मिळवलेलं आहे. आणि महिला दुहेरीचे विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे तर ॲशेल बार्टी आणि स्ट्रोम स्टँडर्स यांनी या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 7 पाहूया. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे तर पहा. आता भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झालेली आहे का, तो व्हेरियंट ओमायक्रॉनचा आहे का, यासाठी भारतातील पहिली किट निर्माण करण्यात आलेली आहे. तर त्या किटची निर्मिती कोणी केलेली आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर त्या किटची निर्मिती टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स सेंटरनं केलेली आहे. आणि त्याला काय नाव देण्यात आलेलं आहे तर ओमिश्युअर असं त्या किटला नाव देण्यात आलेलं आहे. तर लक्षात असू द्या, ही किट टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स सेंटरनं तयार केलेली आहे. आणि त्या किटला काय नाव देण्यात आलेलं आहे तर ओमिश्युअर असं त्या किटला नाव देण्यात आलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे नवे महासंचालक म्हणून नुकतीच अशोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात असू द्या, आता राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे नवे महासंचालक कोण आहेत तर अशोक कुमार हे राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक आहेत. आणि हे व्ही एस पटानिया कोण आहेत याआधी आपण बघितलेलं आहे की व्ही एस पटानिया यांची भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि विनय कुमार त्रिपाठी कोण आहेत तर यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि विनोद कन्नन कोण आहेत तर विनोद कन्नन यांची विस्तारा एअरलाइन्सचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या राज्यातील एका वैज्ञानिक गटाने 5G मायक्रोवेव्ह शोषक विकसित केले आहे? तर हे जे 5G मायक्रोवेव्ह आहे याची निर्मिती केरळमधील एका वैज्ञानिक गटानं केलेली आहे. आता जगभरामध्ये स्मार्ट आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उपयोगामध्ये वाढ होत आहे. आणि त्याबरोबरच इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रदूषण आणि रेडिएशनचा धोका सुद्धा वाढत आहे. आणि या रेडिएशनचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. तर त्या बाबी लक्षात घेऊन केरळमधील एका वैज्ञानिक गटाने हे 5G मायक्रोवेव्ह निर्माण केलेलं आहे. आता हे 5G मायक्रोवेव्ह काय करणार आहे तर जे रेडिएशन असतात त्यांचं शोषण हे 5G मायक्रोवेव्ह करणार आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हे 5G मायक्रोवेव्ह शोषक काय आहे. तर आता आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न पहा. सिडनी पॉटियर यांचे नुकतेच निधन झाले आहे, हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर सिडनी पॉटियर हे एक अभिनेता होते. आणि यांच्याविषयी एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट लक्षात असू द्या की सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकणारे ते पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती होते. तर आजच्या सेशन मधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकताच कोणत्या बँकेला अनुसूचित बँकेचा दर्जा देण्यात आला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. आजचं सेशन इथं संपलेलं आहे. तर आजच्या सत्राला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होते, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.